जय हिंद फ्रेंड मित्रांनो, कंबाईनची तयारी करताय, कंबाईनची तयारी करा माझ्यासोबत सीसॅड बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कंबाईनची तयारी करण्याची सर्वात पहिली जी पायरी आहे ती म्हणजे प्रीवियस एक्झाममध्ये आलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणे। आज मित्रांनो आपण कंबाईन 2020च्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहे। ठीक आहे ना मित्रांनो, तर पहिला प्रश्न बघा, इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टर या घटकामधून हा एक प्रश्न येतो आहे। आपल्याला या ठिकाणी 3 कॉलम दिला आहे आणि विचारला आहे चौथ्या कॉलममध्ये काय योग्य असेल ते सांगा, म्हणजे इथे कोणते नंबर्स येतील ते आपल्याला पर्यायामधून निवडायचे आहेत। चला मित्रांनो, सुरुवातीला काय करूया, या कॉलममध्ये दिलेले जेवढी अंक आहेत त्यांची बेरीज करूया। करा, या ठिकाणी पहा काय होईल, 5 आणि 2 7, 7 आणि 3 केले तर 10, 10 आणि 6 16, तर पहिल्या कॉलममध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज येते आहे 16। दुसरा कॉलम बघा मित्रांनो, 6 आणि 4 10, ठीक आहे, 10 आणि 5 15 आणि 4 19, दुसऱ्या कॉलममधल्या अंकांची बेरीज आली 19। इथे बघा 8 आणि 6 14, ठीक आहे ना, सॉरी 8 आणि 6 14, किंवा मग असं करूया 6 आणि 4 10, 10 आणि 8 मित्रांनो 18, आणि 18 आणि 4 या ठिकाणी येत आहेत 22। ठीक आहे ना, काय लक्षात येते आहे की 16 आणि 19 मध्ये 3चा फरक आहे, 19 21 20 21 22 परत 3चा फरक आहे। तर मित्रांनो, इथे जो कोणता कॉलम येईल तिथे सुद्धा 3 ने मोठी असणारी संख्या म्हणजे कोणती, बेरीज 25 येईल असा आपल्याला कॉलम या ठिकाणी निवडायचा असेल। परत बघा मित्रांनो, इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टरचा प्रश्न आहे। कॉलममध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज केली 16, दुसऱ्या कॉलममध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज 19, तिसऱ्या कॉलममध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज 22, तर 3 ने वाढत्या मित्रांनो बेरीज, तर चौथ्या कॉलममध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज यायला पाहिजे 25। चला, असं ऑप्शन निवडूया ज्यामधील अंकांची बेरीज काय असेल, 25 असेल। ठीक आहे ना, चला पहा, इथे जर आपण केलं तर 6 आणि 6 मित्रांनो 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25, यामध्ये येणाऱ्या अंकांची बेरीज 25 येते आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट काय असेल मित्रांनो, या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल। ठीक आहे ना, संपला प्रश्न। तर सोपी प्रश्न आहे, यामध्ये वेगवेगळे लॉजिक परीक्षांमध्ये विचारले जातात। याची तयारी मित्रांनो आपण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ लेक्चर्समधून करून घेणार आहे। कंबाईन ग्रुप बी ची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्या चॅनलला मित्रांनो मी एक कॅप्सूल सेंड केलं आहे, त्या कॅप्सूलमध्ये 30 प्रश्न आहेत आणि त्या 30 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपल्याला वीकेंडला दिलं जाईल। तर एक कॅप्सूल मी टाकलेला आहे, चॅनल जॉईन करा आणि तिथून ते कॅप्सूल डाउनलोड करा। चला दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो। सेकंड क्वेश्चन आहे, प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपलक बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह निवडा। काय म्हणतो आहे, स्वतंत्र असले पाहिजे दोन्ही वाक्य, पण अर्थ काय असला पाहिजे मित्रांनो, समान असला पाहिजे, असे शब्दजोडी आपल्याला या ठिकाणी काय करायची असेल, निवडायची असेल। चला मग ठीक आहे, प्रश्न वाचूया। आपल्याला म्हणतो आहे, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची रिकामी जागा मनस्थिती विसंगत वाटत होती। आता मित्रांनो टोनिंग लक्षात घ्या, काय म्हणतो आहे, रोखे बाजार कोसळला आहे। रोखे बाजार कोसळला म्हणजे एक नकारात्मक बाब घडली आहे, त्यामुळे मनस्थिती सुद्धा कशी असली पाहिजे, नकारात्मक असली पाहिजे। ठीक आहे की नाही, रोखे बाजार कोसळल्यामुळे आपली जी मनस्थिती आहे ती निराश किंवा मग आपण असं म्हणूया की भकास यासारखी काहीतरी असली पाहिजे। परंतु इथे जो गुंतवणूकदार आहे त्याची मनस्थिती अशी आहे की ती घडलेल्या परिस्थितीची काय वाटते आहे, विसंगत वाटते आहे। मग बघा, घडलेली परिस्थिती कशी आहे मित्रांनो, नकारात्मक आहे। परंतु हा जो गुंतवणूकदार आहे याची जे हा जो आहे हा कसा दिसतो आहे, सकारात्मक दिसतो आहे, म्हणूनच तर काय वाटते आहे, घडलेल्या परिस्थितीची विसंगत वाटते आहे। म्हणजे आता जुळवून पहा, इथं आपल्याला असे वर्ड घ्यावे लागतील की जे प्लेस केल्यामुळे रोखे बाजार कोसळल्यामुळेही त्याची मनस्थिती विसंगत वाटली पाहिजे। पहिलं पहा, कमजोर आणि भकास। रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची कमजोर मनस्थिती विसंगत वाटत होती। मित्रांनो, रोखे बाजार कोसळलं, त्याची मनस्थिती कमजोर आहे, तर ही विसंगत नाही आहे, त्याची जी कमजोर मनस्थिती आहे ती काय झाली, सुसंगत मनस्थिती झाली, त्यामुळे पहिलं येणार नाही। आता याला चेक करून पहा, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची आशादायी मनस्थिती विसंगत वाटत होती, परफेक्ट बसते। रोखे बाजार कोसळलं म्हणजे निगेटिव्ह थिंक आहे, पण हा आशावादी आहे, यांच्यामध्ये आपल्याला विसंगती दिसते आहे, त्यामुळे आशावादी मित्रांनो करेक्ट असेल, आनंदी सुद्धा या ठिकाणी करेक्ट असेल। ठेवून पहा, रोखे बाजार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची आनंदी मनस्थिती विसंगत वाटत होती। रोखे बाजार कोसळलं म्हणजे नकारात्मक बाब झाली आहे, पण याची मनस्थिती आनंदी आहे, म्हणजे काय दिसते मित्रांनो, यांच्यामध्ये विसंगतता दिसते आहे।
आहे, त्यामुळे करेक्ट असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3. चला पुढला प्रश्न बघा. पुढला प्रश्न आहे पेपर फोल्डिंग अँड कटिंगचा. ठीक आहे ना, पेपर फोल्डिंगचा काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिलं नाही आहे की घड्या कशा मारायच्या, पण आपल्याला घडी घालायची आहे. काय करायचं तर बोर्डवर व्यवस्थित डायग्रामकडे लक्ष द्या. डायग्राममध्ये मित्रांनो आपल्याला जे काही दिसते आहे, ठीक आहे ना, डायग्राममध्ये आपल्याला जे काही दिसते आहे त्यानुसार फोल्ड करत असताना, ठीक आहे, पहिली घडी आपण यावर घालूया. आता लक्षात घ्या, हा जो सर्कल आहे हा सर्कल इथे आहे. हा मित्रांनो फोल्ड, हा सर्कल जेव्हा आपण फोल्ड करू तेव्हा हा येऊन जाईल या ठिकाणी या पद्धतीने. क्लिअर आहे की नाही. ही घडी याच्यावर घातली की आता हा ट्रायंगल असा दिसेल. आता ही वरची घडी कुठे घालायची आहे मित्रांनो, खाली घालायची आहे. वरची घडी जेव्हा आपण खाली घालू तेव्हा हा सर्कल इथे असाच राहील, फक्त याचा डार्क पोर्शन काय होऊन जाईल मित्रांनो, म्हणजे साईड चेंज करेल. तो या बाजूला आहे तर तो होऊन जाईल या बाजूला. त्यानंतर हा जो चंद्र या कोपऱ्यामध्ये आहे, फोल्ड केल्यानंतर मित्रांनो तो येऊन जाईल या कोपऱ्याला, मात्र त्याची डायरेक्शन अशीच राहील. आता फायनल मुवमेंट पहा, जेव्हा आपण याला इनसाइड फोल्ड करू मित्रांनो तेव्हा हा सर्कल या ठिकाणी अपियर्ड होईल. ठीक आहे, या ठिकाणी अपियर्ड होईल आणि तो असेल या प्रकारचा. ठीक आहे. त्यानंतर हा जो ॲरो आहे, हा ॲरो जसा या दिशेला जातो आहे, हा इनसाइड फोल्ड झाल्यामुळे हा असेल या पद्धतीचा. ठीक आहे ना, कुठे दिसते पहा मित्रांनो, हा या ठिकाणी आपल्याला कुठे दिसतो आहे ते ऑब्झर्व करा. त्यानंतर हा जो चंद्र आहे हा यायला पाहिजे या ठिकाणी. हा जो स्टार आहे मित्रांनो, ठीक आहे ना, बघा हे इथं जाईल. हा जो स्टार आहे तो यायला पाहिजे या ठिकाणी. आणि हा जो ॲरो आहे, हा ॲरो बघा, सर्वात महत्त्वाचा जो रोल असेल ना मित्रांनो तो ॲरोचाच असेल. शांततेत समजून घ्या. हा ॲरो बघा कुठे आहे, हा ॲरो या दिशेला डायरेक्टेड आहे. जर आपण अशी स्ट्रेट लाईन ओढली तर हा ॲरो या दिशेला येईल. आता हा जो भाग आहे, हा भाग आपण याच्यावर असा फोल्ड केला, हा भाग यावर फोल्ड केला, म्हणजे हा जो पॉईंट आहे ज्याच्याकडे हा ॲरो डायरेक्टेड आहे, हा पॉईंट या दिशेला दिसेल. याचा अर्थ फोल्ड केल्यानंतर मित्रांनो हा ॲरो या दिशेला असलेला आपल्याला दिसला पाहिजे. आणि असं आपल्याला कुठे दिसून येते आहे, डायग्राम क्रमांक 4 मध्ये दिसून येते आहे. त्यामुळे ते असेल मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. सर्व एलिमेंट मूव्ह करून नाही बघितले तरी चालेल. काय करायचं, एक सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. काय करा, या ठिकाणी ऑप्शन बघून घ्या. जसं चंद्र या ठिकाणी आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. चंद्राची स्थिती बघून घ्या की चंद्र कसा येईल. याला फोल्ड केल्यानंतर तो इथे आला, इथून फोल्ड केल्यानंतर तो इथे या पद्धतीचा असेल. अशी स्थिती 1 मध्ये आणि आपल्याला 4 मध्ये दिसते आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं आपण एकाच डायग्रामच्या ॲनालिसिसवरून लक्षात घेतलं. आता काय चेक करायचं, या 2 डायग्राममध्ये काय फरक आहे ते पहा. या 2 डायग्राममध्ये फरक दिसतो आहे मित्रांनो, ही जी ॲरोची डायरेक्शन आहे इथे ती ॲरोची डायरेक्शन आपल्याला दिसत नाही. सॉरी, मग ॲरोची डायरेक्शन चेक करा. हा ॲरो इथे आहे, पॉइंटर लावायचा असा, फोल्ड केल्यानंतर हा पॉइंटर इथे येईल मित्रांनो, कारण हा त्रिकोण आहे. आणि हा ॲरो या पॉईंटकडे इकडे डायरेक्टेड होता, फोल्ड केल्यानंतरही तो या पॉईंटकडे डायरेक्टेड असेल. तो दिसतो आहे 4 मध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 4 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. सिम्पल आहे. ठीक आहे. सर्व एलिमेंट चेंज करत बसायचे नाही, सर्व एलिमेंटला फोल्ड करत बसायची नाही. कोणतेही जे आपल्याला उत्तर काढून देतील असे मुख्य 2-3 एलिमेंट चेक करा आणि आन्सर कन्फर्म करा. पुढला प्रश्न आहे मित्रांनो सीटिंग अरेंजमेंटचा. ठीक आहे ना. एक खूप मस्त प्रश्न आहे. आपल्याला म्हणतो आहे दक्षिणेकडे तोंड करून बसलेला 5 व्यक्ती आहेत, ABCDE. क्लिअर ना. मग दक्षिणेकडे तोंड करून बसलेल्या व्यक्ती वरच्या बाजूला घेऊया आपण, ABCDE. मित्रांनो त्यांना आपण या ठिकाणी अरेंज करूया. त्यानंतर 5 व्यक्ती MNOPQ हे उत्तरेकडे तोंड करून बसले आहे, म्हणजे खाली असले पाहिजे, MNOPQ या पद्धतीने. मित्रांनो दक्षिणेकडे बसले आहे म्हणजे ते असे, त्यांचा डावा आणि उजवा सांभाळून घ्यायचा. उत्तरेकडे बसले आहेत म्हणजे असे, त्यांचा डावा म्हणजे आपला डावा, त्यांचा उजवा म्हणजे आपलाच उजवा. तिथे काही गडबड नाही. ठीक आहे ना. पहिल्या पॉईंटपासून सुरुवात करूया. ई हा ओच्या समोर आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे मित्रांनो, ई हा ओच्या समोर आहे. आता बघा ई वर आहे म्हणून आपण ईला या ठिकाणी घेतलं. हा ओच्या समोर आहे. ठीक आहे ना. इथे आपण पॉईंट घेऊया. ओच्या समोर आहे म्हणजे मित्रांनो ओ जो आहे तो असला पाहिजे या ठिकाणी. सेकंड पॉईंट वाचा, ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जो नेहमी त्याच्या आधी आलेल्या अल्फाबेटसाठी किंवा व्यक्तीसाठी असतो, म्हणजे ओ हा यमच्या उजवीकडे लागून बसला आहे असा याचा अर्थ होतो. ओ हा यमच्या उजवीकडे लागून बसला आहे. आता मित्रांनो यम तर खाली यायला पाहिजे, खाली येतो आहे म्हणजे तो येतो आहे उत्तर दिशेला फेस करून. त्याची लगेच उजवी बाजू म्हणजे इकडली, म्हणजे यम या ठिकाणी आपला फिक्स होईल. त्याच्या विरुद्ध दिशेला किंवा समोर बसणारा व्यक्ती असला पाहिजे या ठिकाणी. पुढे वाचा, सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत.
सी आणि एन मित्रांनो एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. आता बघा कर्णरेषा कशी असू शकते, डायगोनल एक तर हा असेल किंवा मग मित्रांनो हा असेल, दोनपैकी कोणता तरी एक डायगोनल आपल्याला घ्यावा लागेल. ठीक आहे ना, एकदा आपण वाचून घेऊया. त्यानंतर दिला आहे बी जो जीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे, यम हा रांगेच्या टोकाला आहे. चला मित्रांनो यम एका टोकाला मिळाला, याचा अर्थ कर्णरेषेत असणारा जो यन आहे तो असला पाहिजे मित्रांनो दुसऱ्या टोकाला या ठिकाणी. ठीक आहे, यम एका टोकाला आहे म्हणजे यन असला पाहिजे दुसऱ्या टोकाला. आता यन कोणाच्या समोर कर्णरेषेत आहे, सीच्या समोर कर्णरेषेत आहे म्हणजे मित्रांनो सी असला पाहिजे या ठिकाणी. हे या पद्धतीने इथे ठीक आहे पहा, मी इथे दर्शवतो पेनाने. इथे आपण पाहू शकता सी आणि यन हे का झाले, कर्णरेषेत एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झाले. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे ना, खाली 5 व्यक्ती घ्यायचे होते, इकडला एंड पॉईंट फिक्स आहे, तिकडला एंड पॉईंट फिक्स आहे. 5 व्यक्ती कसे बसतील पहा, 1 2 इथे कुठेतरी 3 असेल, इथे 4 असेल आणि हा झाला 5वा. वरचे मित्रांनो त्यांच्या समोर असतील, 2 इथे आहेत, 3 4 आणि 5. ओपन टाईप ऑफ सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे बिनधास्तपणे घ्यायचं, फक्त आणि फक्त डावा आणि उजवा काळजीपूर्वक घ्या, कुठेच काही होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, डावा आणि उजवामध्ये कन्फ्यूज होऊ नका, ते व्यवस्थित घ्या म्हणजे हा प्रश्न तुम्हाला चुकवणार नाही. त्यानंतर वाचा. ठीक आहे, त्यानंतर वाचूया. आपल्याला दिलेला आहे सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे, बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, पहा मित्रांनो जर आपण डीला इथे घेतलं तर याची डावी बाजू कोणती असेल, इकडली, कारण हा साऊथ फेसिंग आहे. इथे घेतला आपण मित्रांनो बीला. परत वाचा, बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे म्हणजे हा जो बी आहे हा मित्रांनो क्यूच्या काय आहे, समोर आहे. आपण इथे डी आणि बी नाही घेऊ शकत कारण इथे बी घेतला तर तो एनच्या समोर होईल, म्हणजे आपण घेतलेली पोझिशन काय आहे, करेक्ट आहे. आणखीन बघा मित्रांनो, पी जो क्यूच्या डावीकडे लागून बसला आहे. ठीक आहे, पी जो क्यूच्या डावीकडे लागून बसला हा क्यू आहे, याच्या डावीकडे लागून मित्रांनो या ठिकाणी पी बसला आहे तो डीच्या समोर आहे. ठीक आहे ना, तर या ठिकाणी बरोबर आपला जो पी आहे तो डीच्या समोर येतो आहे. वर जे एलिमेंट आहे त्यापैकी आपण 4 लावले, ए बी सी डी ई पैकी एक शिल्लक राहिला आहे ए, त्याला या ठिकाणी प्लेस केलं की आपली अरेंजमेंट मित्रांनो कंप्लीटच म्हणून समजा. या पद्धतीने 6 विद्यार्थी पॅरलल सिटिंग अरेंजमेंटमध्ये, 6 नाही 5 आणि 5 10 विद्यार्थी पॅरलल सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपल्याला बसवता येतील. चला चटकन आपण ऑप्शन बघूया. आपल्याला विचारलं आहे जर बी हा ईच्या जागेवर गेला. ठीक आहे ना, चला यांची पोझिशन चेंज करूया. बी हा ईच्या जागेवर गेला, इथे घेऊया आपण बीला आणि इथे घेऊया आपण ईला. बी हा ईच्या जागेवर गेला, ई हा क्यूच्या जागेवर गेला. ठीक आहे, ई हा क्यूच्या जागेवर गेला म्हणजे इथे ई हा क्यूच्या जागेवर गेला आणि क्यू हा बीच्या जागेवर गेला. इथे क्यू हा बीच्या जागेवर गेला तर ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल, ओच्या समोरील व्यक्तीच्या, पहा ओच्या समोरील व्यक्ती म्हणजे ई, याच्या डावीकडे दुसरी. ई मित्रांनो साऊथ फेसिंग आहे म्हणजे याची डावी बाजू असली पाहिजे इकडली, आणि डावीकडे दुसरी व्यक्ती 1 2 कोण येतो आहे, क्यू येतो आहे. संपला प्रश्न. ठीक आहे ना, चला पुढला प्रश्न पहा. सिटिंग अरेंजमेंटमध्ये मित्रांनो याला म्हटलं जातं ओपन टाईप ऑफ सिटिंग अरेंजमेंट. बिनधास्तपणे करायची ओपन टाईप ऑफ सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे ना, ओपन टाईप ऑफ सिटिंग अरेंजमेंट करत असताना कोणीही या पद्धतीने आखून करायचं नाही. समजा या पद्धतीने आखून केलं तर मग पॉसिबिलिटी येतील, जसं ए व बी यांच्या दरम्यान एक जण आहे, असा घेतला तरी करेक्ट येईल, त्यानंतर असा घेतला तरीसुद्धा करेक्ट येईल. म्हणून मित्रांनो असं आखून घेऊ नका, डायरेक्ट असं लिहा ए व बी यांच्या दरम्यान एक जण आहे. क्लिअर ना. मग ओपन टाईप ऑफ सिटिंग अरेंजमेंटमध्ये दिलेल्या व्यक्तींना फिक्स करायचं नाही, ती आपोआपच काय होत जातील, स्टेप बाय स्टेप फिक्स होत जातील. त्यानंतर पुढला प्रश्न पहा. प्रसादने त्याच्या घरापासून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे ना, पहा मित्रांनो डिस्टन्स अँड डायरेक्शनचा प्रश्न आहे, सोपी आहे. 8 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास केला, हे आपण त्याला इथे घेऊया. आपण सपोज त्याचं घर आहे उत्तरेकडे म्हणजे मित्रांनो तो असा वर गेलेला असेल. ठीक आहे ना, चला त्याला वर घेऊन जाऊया. उत्तरेकडे 8. ठीक आहे, सध्या तो या ठिकाणी आहे. त्यानंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. आता बघा तो असा चालत होता म्हणजे त्याची उजवी बाजू इकडली असेल, त्याला इकडे घेऊन जायचं मित्रांनो 5. ठीक आहे, पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला. आता पहा डायग्राम जेव्हा टर्न होईल तेव्हा मागे पुढे पाहायचं. आपण गाडी चालवताना जेव्हा टर्न घेतो तेव्हा मागे पुढे पाहतो ना, तसंच डायग्राम टर्न होईल तेव्हाही मागे पुढे पाहायचं, कारण सिमेट्री मेंटेन करायची असते. जर मित्रांनो 8 एवढं असेल तर 4 याच्या अर्ध असलं पाहिजे, म्हणून आपण एवढं घेऊन टाकलं 4. ठीक आहे की नाही. नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला, हे पूर्व दिशा इकडे आणि इथे जातो आहे 3.
शेवटी तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. आता तो असा चालत गेला आहे म्हणजे डावी बाजू वर असेल. किती जातो आहे मित्रांनो 2. हे जर 4 असेल तर याच्या अर्ध असलं पाहिजे या ठिकाणी 2. आता प्रश्न येतो आहे बघा, तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं घर आहे मित्रांनो या ठिकाणी आणि तो घरापासून आहे एवढ्या अंतरावर. ठीक आहे ना. हे अंतर काढायचं. नेहमी लक्षात घ्या मित्रांनो, डायग्राम काढत असताना जर तिरपी रेष स्लॅन्ट लाईन जर मिळत असेल, अशी लाईन जर मिळत असेल तर तो नेहमी असतो कर्ण. आणि तो जर कर्ण असेल तर बाकी त्या 2 बाजू ज्या आहेत त्या आपल्याला कन्स्ट्रक्ट कराव्या लागतील, तेव्हाच आपण तिथे पायथागोरसचं थेरम लावू शकू. ठीक आहे ना. चला मित्रांनो, मग काय करू या ठिकाणी आपण राईट अँगल ट्रँगल काढूया या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करून. ठीक आहे ना. बरं, आता बाजू काढायच्या. ही बाजू किती असायला पाहिजे, तर कसं लॉजिक लावायचं पहा. हे इथून इथपर्यंत किती होतं, 5 होतं. ठीक आहे ना. इथून समोर हे किती आहे, 3 आहे. तर मित्रांनो ही बाजू किती झाली, मग 8 झाली. इथपर्यंत क्लिअर. आता बघा, ही लाईन जी आहे ती 8ची आहे. त्यापैकी हे किती आहे मित्रांनो, इथून एवढं 4 आहे. तर हे सुद्धा किती असलं पाहिजे, 4च असलं पाहिजे. तर मित्रांनो हे 4 आणि 2 किती झालं, 6 झालं. तर बेस होतो आहे 8चा आणि हाईट होतो आहे 600. बस पायथागोरसचं थेरम अप्लाय करा. कर्णाचा वर्ग इज इक्वल टू बेस आहे 8. 8चा वर्ग केला तर यायला पाहिजे 64 अधिक हाईट आहे मित्रांनो 6. 6चा वर्ग केला तर 36. यांची बेरीज करा, 100 येईल. याचं अंडररूट काढायचं आहे, ते येते आहे 10. तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे 10. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. संपला प्रश्न. ठीक आहे ना. ओके. तर मित्रांनो सिंपल सोपी प्रश्न आहेत आणि मला असं वाटते की जो स्पीड आहे तो याच प्रकारचा तुम्हाला परीक्षेतही मेंटेन करावा लागू शकतो. ठीक आहे ना. किंवा याहीपेक्षा जास्त स्पीड असला तरीही चालून जाईल, कारण कंबाईन ग्रुप बी ही फक्त ॲक्युरसी ओरिएंटेड एक्झाम जात नसून ती मित्रांनो स्पीड ओरिएंटेड सुद्धा जाते. बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर आम्हाला वेळ पुरालाच नाही किंवा पुरतच नाही. तर त्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असली पाहिजे. त्या स्ट्रॅटेजीविषयी मित्रांनो आपण कधीतरी पुढल्या लेक्चरमध्ये बोलूया निश्चितपणे. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया. डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे मित्रांनो. पाय चार्ट आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांना लाल हा रंग अतिप्रिय आहे. ठीक आहे. हे झालं बी खेड. यामधील लोकांचा लाल रंग जो आहे तो काय आहे, अतिप्रिय आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे ते निवडा असं म्हणतोय मित्रांनो. ठीक आहे ना. पहिले तर काय करूया आपण, लाल रंग किती जणांना आवडतो ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून काढून घेऊया. ठीक आहे ना. कसं काढता येईल पहा. लाल रंग आवडणारे एकूण व्यक्ती किती आहेत, 20%. याला काय म्हटलं जातं मित्रांनो, पाय चार्ट. रीडिंग कसं घ्यायचं पाहत्रा बोर्डवर. ठीक आहे ना. आपण इथे म्हणूया की सर 100 पैकी 20 लोकांना लाल रंग आवडतो. 100 पैकी 20 लोकांना लाल रंग आवडतो. परंतु मित्रांनो आपल्याला लोक किती दिले आहेत, 6200. मग इथे लिहूया आपण 6200 चे 20%. ठीक आहे. 0 0 0 0 या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. कॅल्क्युलेट करा. बे दोन्ही 4, बेसक 12, 1 0 ठेवलं 1240. म्हणजे मित्रांनो 1240 लोकांना या ठिकाणी लाल रंग जो आहे तो आवडतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा. 1240 लोकांना काय आहे या ठिकाणी लाल रंग आवडतो. ठीक आहे. त्यानंतर आता बी या खेड्यात किती लोक आहेत, 20%. ठीक आहे. सॉरी 23% बी या खेड्यातील एकूण लोकांची संख्या आहे. 23% म्हणजे कसं लिहिता येईल या ठिकाणी. ठीक आहे ना. जसं आपण इथे लिहिलं तसंच लिहूया. 23% म्हणजे 100 पैकी 23 लोक आहेत बी या खेड्यातील. पण एकूण लोकसंख्या किती दिली आहे, या पूर्ण सर्कलमध्ये एकूण लोकसंख्या किती नमूद केली आहे मित्रांनो, ती आहे 6200. चला 0 0 कॅन्सल. फायनल येते आहे 23 गुणिला 62. 23 गुणिला 62 जर मित्रांनो केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळते आहे 1425. ही झाली मित्रांनो बी या खेड्यातील लोकांची संख्या. बी या खेड्यात किती लोक राहतात, 1425 लोक राहतात. आता प्रश्न वाचा. काय म्हणतो आहे, बी या खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. आता मित्रांनो बी या खेड्यात 1425 लोक राहतात आणि या 1425 पैकी 50% लोकांचा बी काय आहे, हा लाल जो आहे तो अतिप्रिय रंग आहे. मग आपल्याला काय करायचं असेल, याचे 50% काढायचे असतील, याचे अर्धे. मग मित्रांनो आपल्याला ते काय करावं लागेल, या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागेल. कसं ॲडजस्ट करता येईल, या ठिकाणी इथे घेऊया आपण 713 ॲडजस्ट करावं लागेल. ठीक आहे की नाही. याचा अर्थ काय की 713 असे लोक आहेत या खेड्यातील ज्यांना काय आवडतो, या ठिकाणी लाल रंग आवडतो आहे. ठीक आहे ना.
ओके, इथे 6 यायला पाहिजे. 1425 नाही, 1426. ठीक आहे, 3 दोन्ही 6 येतील ना. ओके, तर 713 असे लोक असतील मित्रांनो ज्यांना या खेळातील ज्यांना लाल रंग आवडत असेल. आता तो असं म्हणतोय इतर खेळातील लोकांचा तोच रंग लोकप्रिय आहे असं म्हणतोय. ठीक आहे, आता पहा एकूण लाल रंग आवडणारे लोक किती मिळाले आपल्याला 1240 आणि बी या खेळातील लाल रंग आवडणारे लोक किती आहेत मित्रांनो 713. जर आपण एकूण 1240 मधून बी या गावातील 713 लोक जे लाल रंगाला पसंती देतात यांची जर वजाबाकी केली ना मित्रांनो तर आपल्याला काय मिळेल, आपलं ॲन्सर मिळेल. तर 1240 वजा 713 करा, या ठिकाणी आपलं ॲन्सर येते आहे 527. ठीक आहे ना. या पद्धतीने व्यवस्थित कॅल्क्युलेट करून पाहायचं. तर 527 आपल्याला दिसते आहे ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. सध्या पायचार्टवर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. पायचार्ट जसा पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये असतो तसा तो डिग्रीच्याही फॉर्ममध्ये दिलेला असू शकतो. एखाद्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया जर पायचार्ट डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल तर मग आपण काय करायला पाहिजे. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया मित्रांनो. इथे आपल्याला दिलेला आहे 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज. वयवारीचा प्रश्न आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. ठीक आहे मित्रांनो, वयवारीच्या केसमध्ये माझं म्हणणं नेहमी विद्यार्थ्यांना हेच राहते की प्रश्नाला त्याने जिथून सुरुवात केली असेल आपणही तिथून सुरुवात करायची. त्याने कुठला डेटा देतो आहे, तो आपल्याला डेटा देतो आहे 7 वर्षापूर्वीचा. मग मित्रांनो आपली सर्वात पहिली लाईन तेच यायला पाहिजे 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती. 7 वर्षापूर्वी मित्रांनो A:2 B:2 C असे ते 3 जण आपण घेऊन टाकले. 3 व्यक्ती, एकाला A म्हणूया, एकाला B आणि एकाला C. यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 7 वर्षापूर्वीचं 4:6:7. एकाला म्हणूया मित्रांनो 4x, एकाला 6x आणि एकाला 7x. बस या पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी डेटा काय केला, फक्त पुट करून दिला. ठीक आहे ना. बरं, आता हा डेटा केव्हाचा आहे 7 वर्षापूर्वीचा. आजची परिस्थिती काय असेल हो मला सांगा. जर 7 वर्षापूर्वी तुम्ही जर 13 वर्षाचे होते तर आज तुम्ही 7ने मोठे होऊन 20 वर्षाचे झाले असाल की नाही. 7 वर्षापूर्वी जर तुम्ही 13 वर्षाचे होते तर आज तुम्ही 7ने मोठे झाले म्हणजे 13 अधिक 7 झाले. तर इथे हे सुद्धा मित्रांनो ए जो आहे तो व्हायला पाहिजे 4x अधिक 7चा, हा व्हायला पाहिजे 6x अधिक 7चा आणि हा व्हायला पाहिजे 7x अधिक 7चा. चला क्लिअर ना मित्रांनो. ही झाली यांची आजची दिलेली माहिती. आता काय म्हणतो आहे या तिन्ही व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. यांच्या आजच्या वयाची बेरीज 72, याचा अर्थ Aचं वय अधिक Bचं वय अधिक Cचं वय इज इक्वल टू 72. तर मी काय करतो मित्रांनो यांच्या वयाची बेरीज करतो. ठीक आहे ना. पहा बेरीज करूया. पहिलं दिलं आहे Aचं वय 4x अधिक 7 आपण काढलं आहे त्यानुसार, अधिक Bचं वय दिलं आपल्याला 6x अधिक 7. ठीक आहे ना. आणि मित्रांनो खाली लिहितो Cचं वय दिलं आपल्याला 7x अधिक 7. असं एकूण यांच्या वयाची बेरीज आहे 72 इयर्स, 72 वर्ष. ठीक आहे ना. चला x जमा करा. 6 4 10 7 17 x झाले मित्रांनो 17x. 7 जमा करा, 7 21 झाले इज इक्वल टू 72. 21 तिकडे जातील मायनस होतील, इकडे शिल्लक राहिलं 17x इज इक्वल टू 72. 21ला तिकडे घेऊन जा मायनस. ठीक आहे कंटिन्यू. 17x इज इक्वल टू 2 मधून 1 गेले 1, 7 मधून 2 गेले 5. 17x इज इक्वल टू 51 तर x इज इक्वल टू 17 त्रिक 51. ठीक आहे. इक्वेशन सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, इक्वेशन वगैरे जमत असेल तुम्हाला. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते या ठिकाणी 3. आता आपल्याला विचारलं आहे या तिघांचं वय किती ते सांगा. ठीक आहे. तिघांचं केव्हाचं, आजचं वय किती आहे. आता आपण दिलेल्या डेटामध्ये आजचं वय पहा. आजचं वय कोणतं आहे मित्रांनो हे, म्हणजे हे झालं Aचं आजचं वय, हे Bचं आणि हे Cचं. बस एक्सची व्हॅल्यू याच्यामध्ये टाका. ठीक आहे ना. कशी टाकता येईल पहा. 4x, 4 म्हणजे 4, x म्हणजे 3 अधिक 7 मित्रांनो. ठीक आहे ना. चला पहा 4 त्रिक 12, 12 आणि 7 केलं तर 19 म्हणजे सॉरी
पहिल्या व्यक्तीचं वय किती निघते मित्रांनो? 19 निघते आहे. पटकन ऑप्शन पहा. पहिल्या क्रमांकावर 19, इथे नाही. 19 नाही, 19 नाही, 19 इथे. बस हे करेक्ट, सोडून द्यायचा प्रश्न. ग्रुप बी मध्ये मित्रांनो तुमच्याकडे स्पीड असला पाहिजेच. ठीक आहे. त्यासाठी जेही प्रकार तुम्हाला अवलंबता येतील त्या सर्व बाबींचा अवलंब तुम्ही केला पाहिजे. ठीक आहे ना? ओके, तरी इथे कन्फर्म करून घेऊया आपण. पहिल्याचं निघालं 19. ओके, आता इथे सेवा 6 गुणिले 3 अधिक 7 सायंत्रिक 18, 18 2 20, 20 5 25 मित्रांनो दुसऱ्याचं वय येते आहे 25. इथे एक्स ठेवा. एक्स ठेवलं तर 7 गुणिले 3 अधिक 7, 7 गुणिले 3 म्हणजे 21 आणि 21 आणि 7 केलं तर मित्रांनो 28. पहिल्याचं वय 19, दुसऱ्याचं 25 आणि तिसऱ्याचं 28. बिलकुल 100% बसतेच आहे मित्रांनो. ग्रुप बी मध्ये ऑप्शनही मदत करत असतात, म्हणून थोडंसं तुम्ही स्मार्टली त्या ठिकाणी जायला पाहिजे. पझल वगैरे जर विचारल्या गेली ना मित्रांनो तर डायरेक्ट तुम्ही, मला असं वाटते की क्वेश्चन ओरिएंटेड जायला पाहिजे. प्रश्न जो आहे ना त्याने विचारला आहे तर बीचा भाऊ दर्शवणारा पर्याय निवडा. बाकी कशाच्याच मागे लागायचं नाही, फक्त आणि फक्त बीचा भाऊ शोधण्याच्या मागे लागायचं. 1 मिनिटात तुम्हाला बीचा भाऊ निश्चितपणे काढता येईल. ठीक आहे. परत एकदा बघा मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक कॅप्सूल सेंड केलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे. जवळपास आपल्याला 100 ते 120 प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल आणि त्यांचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर विकेंडला मिळतील. पुढला प्रश्न बघा. ठीक आहे. 2 प्रश्न दिसत आहेत या ठिकाणी. पहिलं दिलं आहे वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.25% सूट मिळते तर बिलाची रक्कम किती? मित्रांनो, मुलांना हा खूप कन्फ्यूज करणारा प्रश्न वाटत होता. सर हा प्रश्न खूप कन्फ्युजिंग होता, सॉल्वच नाही करता आला. ठीक आहे ना? तर मित्रांनो, सॉल्व का नाही करता आला त्यामागचे कारण समजून घ्या. तुम्ही उत्तरापर्यंत तर पोचले, पण उत्तर नेमकं काय आहे हे या ठिकाणी तुम्हाला काढता आलेलं नव्हतं. तर थोडंसं मी तुम्हाला त्या ठिकाणी फोकस करायला सांगतो आहे. ठीक आहे. बघा, आपण असं म्हणूया की समजा रक्कम आहे x. ठीक आहे ना? आपण किती टक्के आकारणी करतो आहे? 6%, म्हणजे 100 पैकी 6 ही केली मित्रांनो आपण आकारणी. ओके, 10 महिन्याचा, पण आकारणी जर वार्षिक आहे तर इथे आपण काय करूया? वर्ष घेऊया. 10 महिन्याचे वर्ष. महिन्याचे वर्ष करत असताना मित्रांनो महिन्याला कितीने भागायचं? 12ने भागायचं. ठीक आहे ना? हा बेसिक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असेल. E आपल्याला किती सवलत दिसते या ठिकाणी? 26.25 एवढी सवलत दिसते आहे. बस याला कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे ना? ठीक आहे, याला कॅल्क्युलेट करा. काय करता येईल? हे जे 2 झिरो आहे ते आपल्याला याला द्यावे लागतील. मी डायरेक्ट फायनल लिहितो पहा. x ठीक आहे, 100चे 2 झिरो याला दिले तर मित्रांनो हा होऊन जाईल 26/25, कारण याचा या ठिकाणी पॉईंट निघेल. त्यानंतर इंटू आपण केलं या ठिकाणी 12 डिवायडेड बाय हे 6 येतील आणि हे 10 सुद्धा येतील. ठीक आहे ना? त्यानंतर बे एक बे आणि बे सक 12, सॉरी 6 आणि साईन दोन्ही 12. बे एक बे 5 10, कॅल्क्युलेट करा. 5 1 5, 5 5 25. क्लिअर आहे की नाही? एक शिल्लक राहिला, 12 झाले. 5 2 10, परत 2 राहिले आणि परत 5 5 25. मित्रांनो येते आहे 225. ठीक आहे ना? बस तुम्ही इथपर्यंत पोचले परीक्षेत मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत उत्तर काढलेलं होतं. मग समोर नाही लक्षात आलं की काय करायचं? मला सांगा मित्रांनो, ही काय आहे? ही सवलतीची किंमत आहे. तुम्हाला सवलत काटून एवढे रुपये द्यायचे आहे. मग ॲक्च्युअल तुमच्यावर कर्ज किती असलं पाहिजे? तर इथे लिहूया आपण. सर हे झालं 525.00 आणि किती सवलत मिळाली होती आपल्याला? आपल्याला मिळाली आहे सवलत 26.25ची. बस ही सवलत याच्यामध्ये ॲड केली तर आपल्याला काय मिळेल? ओरिजिनल अमाऊंट किती होता तो मिळेल. कॅल्क्युलेट करा. इथे 25 येऊन जाईल. ठीक आहे. 6 5 11 1. ठीक आहे, हातचे आले 1, 2 2 4 आणि 1 5 आणि 5, 551.25. 2 घरानंतर पॉईंट द्या. ऑप्शन नंबर 4 असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. संपला प्रश्न. ठीक आहे ना? तर एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व केल्यानंतर उत्तर डायरेक्टच निघते असं काही नाही. गणितामध्ये असं होऊ शकते. तर मित्रांनो, आपण जे काही काढलं आहे त्याचा यूज उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कसा करायचा याचं सुद्धा नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. ठीक आहे ना? म्हणून प्रश्न केअरफुली वाचला गेला पाहिजे. त्यानंतर एक खूप रेग्युलर प्रश्न आहे, हा खूपदा विचारला जातो परीक्षेत. एका थैलीत 1 रुपये 50 पैसे 25 पैसे यांची नाणी 5:6:8 या प्रमाणात आहे. त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल. मित्रांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 420 रुपये. आपण काय करूया? इथे लक्षात घेऊया. 1 रुपयाचे रुपये किती, त्यानंतर 50 पैशाचे रुपये किती, त्यानंतर 25 पैशाचे रुपये किती
असे मित्रांनो 1 रुपयाचे रुपये, 50 पैशाचे रुपये, 50 पैशाचे रुपये म्हणजे जर तुमच्याकडे 10-50 पैसे असतील तर ते झाले 5 रुपये, जर तुमच्याकडे 40-25 पैसे असतील तर ते झाले 10 रुपये. असे सर्व रुपये मिळवून किती रुपये झाले मित्रांनो? 420 रुपये झाले. आता लक्षात घ्या, आपल्याला यांचा रेशो दिलेला आहे 5:6:8. जर मित्रांनो 50 पैशाचे 5 नाणी असतील तर त्याची किंमत 5 रुपये होईल की नाही, प्लस जर मित्रांनो तुमच्याकडे 25 पैशाचे 3 नाणे असतील, 50 पैशाचे 3 नाणे असतील तर त्याची किंमत किती होईल? 3 रुपये होईल. बरोबर ना? कसं? कारण 6 नाणे आहेत. ठीक आहे, 2 50 पैसे मिळून 1 रुपया, परत 2 50 पैसे मिळून 2 रुपये आणि परत 2 50 पैसे मिळून 3 रुपये. तर असं मित्रांनो 50 पैशाचे असले पाहिजे. 6/2 म्हणजे 3x, प्लस 25 पैशाचे किती? 8. मित्रांनो 4 25 पैसे मिळून 1 रुपया बनतो, म्हणून 8/4 करा. इथे यायला पाहिजे 2x = 420. लक्षात घ्या, या बाजूला तुम्ही रुपये घेतले आहे बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे इक्वेशनमध्ये बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जर तुम्ही रुपये घेतले तर मित्रांनो इकडे तुम्हाला रुपयेच घ्यावे लागतील. हे तुम्हाला काय दिलेले आहेत? नाण्यांची संख्या दिली आहे, त्या संख्यांचे तुम्हाला रुपये बनवता यायला पाहिजेत. या पद्धतीने आपण बनवले. कॅल्क्युलेट करा. 5 आणि 3 8 आणि 2 10. 10x = मित्रांनो 420. तर x बरोबर किती? 42. बस मित्रांनो निघाला आपला आन्सर. ठीक आहे ना? आपल्याला विचारला आहे 25 पैशाचे नाणे किती असतील ते सांगा. ठीक आहे ना? प्रश्न काय विचारला आहे? 25 पैशाचे नाणे जे आहेत ते या ठिकाणी किती असतील? किती आहेत मित्रांनो 25 पैशाचे नाणे? 6 म्हणजे 6x. ठीक आहे ना? हे 3x नाही घ्यायचे. हे 3x काय झाले? रुपये झाले, कारण आपण रुपये घेतले होते. 25 पैशाचे नाणे किती असतील या ठिकाणी? 6 म्हणजे 6x. बस 25 नाही 50 ना. 50 पैशाचे नाणे आहेत 6x. तर मित्रांनो 6 म्हणजे 6 आणि x म्हणजे किती? 42. चला व्हॅल्यू पुट करा. साईन दोन्ही 12 2 हातचे आले 1 6 चूक 24 आणि 1 25. सो करेक्ट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे 252. क्लिअर मित्रांनो? ग्रुप बी मध्ये तुमच्याकडे स्पीड असला पाहिजे. त्यासाठी काहीतरी अशी स्ट्रॅटेजी बनवा की एवढ्या तासात एवढे प्रश्न आपण कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने व्यवस्थित अटेम्प्ट करू शकतो. क्लिअर मित्रांनो? तर हे दोन्ही प्रश्न सोपी होते. ठीक आहे ना? हा रेग्युलर प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा बऱ्याचदा परीक्षांमध्ये विचारला जातो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल, रेल्वेमध्ये असेल, SSC मध्ये असेल किंवा आपल्याकडेही. त्यानंतर पुढला प्रश्न बघा. आपल्याला एक या ठिकाणी डायस दिलेला आहे. हा थोडा शांततेत वाचा, कारण हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला थोडाफार कन्फ्यूज करू शकतो. काय म्हणतोय? 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 6 या संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. आता घन ही 3 डायमेन्शनल डायग्राम असते, म्हणून आपल्याला मित्रांनो कोणत्याही 3च बाजू दिसतील, पण यांच्या मागे पुढे विरुद्ध पृष्ठभागावर इतर अंक आलेले आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं असेल. ठीक आहे ना? आता सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. इथे घेतला आपण 3. ठीक आहे ना? 3 ही संख्या कोणाच्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही? 1च्या नाही किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. त्यानंतर 4 ही संख्या मित्रांनो 6च्या विरुद्ध पृष्ठभागावर नाही. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील, म्हणजे इथे दिसतेच आहे, 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील, अशा रीतीने हा घन फिरवला, म्हणजे मित्रांनो हा एकतर असा फिरवला असेल किंवा मग असा फिरवला, आणि 6 संख्या असलेल्या उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या पृष्ठाच्या जागी येईल. म्हणजे हे जे 6 संख्या असलेलं पृष्ठ आहे हे कुठं यायला पाहिजे? इथे. आणि इथे असणारा 2 कुठं जायला पाहिजे मित्रांनो? मागे. म्हणजे हा आपण असा पकडला आणि एक स्टेप आपण या पद्धतीने फिरवला, म्हणजे इकडला 6 इथं यायला पाहिजे, हा एक असाच राहील. ठीक आहे ना? तर समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर येणारी संख्या कोणती असेल? उजव्या पृष्ठावर म्हणजे मित्रांनो इथे जे नवीन पृष्ठ येईल तिथे येणारी संख्या कोणती असेल ते सांगा. आता मित्रांनो इथे येणारी जी संख्या आहे, इथे असणारा 2 या ठिकाणी गेला, या 2च्या विरुद्ध बाजूला येणारं पृष्ठ हे आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये विचारलं आहे 2च्या अपोजिट साईडला कोणती संख्या येईल ते सांगा. बस मित्रांनो अपोजिट साईड आपल्याला या ठिकाणी काढायच्या असतील. कशा काढायच्या? तर सुरुवातीला आपण पाहूया की आपल्याला दिलेला डेटा काय काय म्हणतो आहे. ठीक आहे ना? इथं मित्रांनो आपल्याला 6 दिला आहे. 6चे ॲडजस्टंट साईड पहा. ॲडजस्टंट साईड कधीही अपोजिटला येणार नाही. ॲडजस्टंट साईड म्हणजे लगतची बाजू. आता मित्रांनो इथे 6च्या लगतच्या बाजू कोणत्या आहे? 1 आणि 2. म्हणजे मित्रांनो 6च्या अपोजिटला 1 येणार नाही, 6च्या अपोजिटला 2ही येणार नाही. निगेशनमध्ये दिला आहे 6च्या अपोजिटला मित्रांनो
3 पण येणार नाही. इथे म्हणते 6च्या अपोजिटला 4सुद्धा येणार नाही. तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही. तर मित्रांनो 6च्या अपोजिट काय असलं पाहिजे? 5 असलं पाहिजे. इथे मी लिहितो पहिली अपोजिट पेअर मिळाली आपल्याला 6, 5. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे ना. 6, 5 मिळाली आपल्याला पहिली अपोजिट पेअर. त्यानंतर 1ची अपोजिट पेअर काढा मित्रांनो. आपल्याला इथे 1 दिसतो आहे. 1च्या ॲडजस्टंटला 2 आणि 6 आहे. म्हणजे 2 1च्या अपोजिट येणार नाही, 6 1च्या अपोजिट येणार नाही. त्यानंतर 1च्या अपोजिट मित्रांनो 3सुद्धा येणार नाही आणि 1च्या अपोजिट 5 पण नसेल, कारण तो कोणाच्या अपोजिटला आहे? 6च्या अपोजिटला आहे. काय शिल्लक राहिलं बघा मित्रांनो? 2, 6, 3, 5 हे येणार नाहीत. म्हणजे काय यायला पाहिजे? मग 4 यायला पाहिजे. दुसरी अपोजिट पेअर आपल्याला मिळते आहे सर 1च्या अपोजिटला काय असलं पाहिजे? 4 असलं पाहिजे. बस मित्रांनो तिसरी पेअर मिळाली. 2च्या अपोजिटला मग काय असलं पाहिजे? 3 असलं पाहिजे. आणि प्रश्न ज्या पद्धतीने दिला आहे तो हेच म्हणतो आहे की 2च्या अपोजिट बाजूला काय असेल? काय येते आहे? 3 येते आहे. ठीक आहे ना. तर मित्रांनो या ठिकाणी ॲडजस्टंट साईड ही टेक्निक खूप चांगल्या पद्धतीने वर्क करून तुम्हाला दाखवते आहे. ठीक आहे ना. लगतच्या ज्या बाजू असतात त्या कधीही अपोजिटला येणार नाहीत. ही टेक्निक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वापरायची असेल. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न आहे सोबतच्या जाळ्याची घडी घालून एक घनाकार मिळवला. थोडा इमॅजिनेशनचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आणि काही बाबी आपल्याला दिसूनही पडतील. तर इमॅजिन करायचं की याचा आपण बॉक्स कसा बनवू शकतो. ओके. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या मिळवा. आता इथे पहा मित्रांनो, इथे 3 रेषा मिळतच आहेत. ही पहिली, दुसरी आणि तिसरी. म्हणजे हा बिंदू 1 असेल. त्यानंतर आपण इमॅजिन करा की हा भाग असा आपण उभा केला, हा भाग इकडून उभा केला, हा भाग असा केला आणि हा भाग वरचा झाकण म्हणून असेल. जेव्हा मित्रांनो हा असा आपण टाकू तेव्हा एक हा आणि हा सुद्धा एकमेकांना काय होईल? टच होईल. ठीक आहे ना. आणखीनही पॉईंटवर ते छेदतील. पण मित्रांनो जास्तीत जास्त किती शिरोबिंदू असतील, किती व्हर्टेक्स असतील? असे 2च व्हर्टेक्स असतील की जिथे 2 किंवा अधिक कर्णरेषा येऊन मिळतात. ठीक आहे की नाही. थोडंसं व्यवस्थित इमॅजिन करा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. ठीक आहे ना. चला मित्रांनो पुढला प्रश्न बघूया. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 10 दिवस लागतात तर 15 मजुरांना किती दिवस लागतील? एकदम इझी प्रश्न आहे. तुम्हाला पेन उचलण्याची गरज नाही. थोडासा माइंड यूज करा मित्रांनो. काय बनतो आहे? 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना मित्रांनो मला सांगा 5 मजूर जर शेतातील तण 12 दिवसात काढत असतील, आपण जर मजूर 15 लावले तर कमी दिवसात व्हायला पाहिजे की नाही? मजूर जर वाढवले 5 मजुरांना 12 दिवस तर 15 मजुरांना मित्रांनो 12पेक्षा कमी दिवस लागले पाहिजे. बस ऑप्शनमध्ये 12पेक्षा कमी असणारं ऑप्शन पहा. हे आहे का 12पेक्षा कमी? नाही. म्हणजे आपलं उत्तर नाही. 12पेक्षा कमी हे पण नाही, 12पेक्षा कमी हे पण नाही, 12पेक्षा कमी फक्त हेच आहे. सो हे असलं पाहिजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. एकदम फुलिश प्रश्न आहे. हे साध्याही विद्यार्थ्याला लक्षात येऊन जाईल जर तुम्ही त्या ठिकाणी तेव्हा पेपर सॉल्व करताना अलर्ट असले तर, की सर माणसांची संख्या वाढवली तर लागणाऱ्या दिवसांची संख्या काय होते आहे या ठिकाणी? कमी होते आहे. ठीक आहे. सिंपल आहे. पुढला प्रश्न बघा. ठीक आहे. एक जॉमेट्रीचा प्रश्न आहे मित्रांनो. 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे. व्यास 28 मीटर. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. जर मित्रांनो व्यास 28 मीटरचा असेल तर त्रिज्या कितीची व्हायला पाहिजे? 14ची व्हायला पाहिजे. व्यासाच्या अर्धी. ठीक आहे ना. ओके. व्यासाचे मैदान असेल आणि त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आपण बांधतोय. म्हणजे हा एक रस्ता बांधतोय आपण 7 मीटर रुंद. म्हणजे काय मित्रांनो, पहिली जी त्रिज्या आहे, जो आंतरवर्तुळ दिसतो आहे आतमधला, त्याची त्रिज्या 7 आहे आणि इथून समोर त्रिज्या किती झाली? सॉरी, इथून इथपर्यंत त्रिज्या आहे 14 आणि 7 या त्रिज्येचा आपण एक वर्तुळाकार ट्रॅक त्याच्या भोवती बांधतो आहे. म्हणजे आता इथून इथपर्यंत एकूण जी त्रिज्या आहे ती किती व्हायला पाहिजे मित्रांनो? 21 व्हायला पाहिजे. आपल्याला विचारलेला प्रश्न आहे रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर काय करूया आपण, हा जो बाहेरचा वर्तुळ दिसतो आहे त्याचं क्षेत्रफळ काढूया, आतमधला वर्तुळ दिसते आहे त्याचं क्षेत्रफळ काढूया आणि यांची काय करूया मित्रांनो? वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यानंतर जे आपल्याला मिळेल ते काय असेल? आतमधल्या वर्तुळाचं सॉरी या ट्रॅकचं काय मिळेल आपल्याला? क्षेत्रफळ मिळेल. काय करता येईल पहा. इथे आपण लिहूया पहिला फॉर्म्युला. इथे लिहूया पाय r1 स्क्वेअर. ठीक आहे. पाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मग आपण पहिली त्रिज्या घेतली पाय r1 स्क्वेअर मायनस पाय r2 स्क्वेअर. r1 म्हणजे मित्रांनो मोठी त्रिज्या घ्यायची. पाय कॉमन काढा. पाय कॉमन काढला तर r1 स्क्वेअर मायनस r2 स्क्वेअर हे या ठिकाणी शिल्लक राहिला. पाय म्हणजे मित्रांनो 22/7 किंवा सध्या त्याला राहू द्या, त्याला घेऊ मग समोर. पहिली त्रिज्या पहा.
पहिली त्रिज्या इथून इथपर्यंत 14 आणि 7 किती झाली 21, 21चा वर्ग वजा दुसरी त्रिज्या मित्रांनो ही 14, ठीक आहे ना, आतमधल्या सर्कलची 14, इथे घेतला आपण 14चा वर्ग. चला कंटिन्यू करूया. इथे घेतला आपण पाय 21चा वर्ग मित्रांनो 441 वजा 14चा वर्ग 196, हे कॅल्क्युलेट करा, ठीक आहे ना. आता व्हॅल्यू टाकूया 22/7 आणि मित्रांनो 441 मधून 196 जर आपण मायनस केलं तर आपल्याला ते मिळतात 245, ठीक आहे ना. कॅल्क्युलेट करूया. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 7 5 35. सो फायनली मिळते आहे 22 गुणिले 35. 22 गुणिले 35 जर मित्रांनो आपण केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळते आहे 770, जे आपल्याला मिळते ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. संपला प्रश्न. डायग्राम काढून पाहायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अप्लिकेशन काय करायचं आहे आणि दिलेला डेटा व्यवस्थित वाचा. काही विद्यार्थी हे 28च घेतात त्रिज्या, तर मित्रांनो त्रिज्या 28 नाही, 28 काय आहे व्यास आहे. त्रिज्या जी आहे ती व्यासाच्या निम्मे हाफ असते, म्हणून त्रिज्या जी आहे ती या ठिकाणी असली पाहिजे 14. चला संपला प्रश्न. पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न बघा. आपल्याला दिसते आहे खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे R1 आणि R2 दिलेली आहे. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. पहिलं दिलं आहे हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर टेली शॉपिंग करतात, दूरस्थ खरेदी करतात, ठीक आहे की नाही. तर मित्रांनो आपण पाहतो ना की दूरस्थ खरेदी करणे आहे ना, टेली शॉपिंग वगैरे यांसारखे जे खरेदी आहे त्याला तो म्हणतो आहे दूरस्थ खरेदी करतात. याची तो खाली दोन कारणं देतो आहे. लॉजिकली आपल्या तार्किक बुद्धीला दिलेल्या माहितीवरून कोणतं कारण योग्य वाटते आहे ते आपल्याला निवडायचं असेल. पहिलं दिलेलं आहे हल्ली लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. चला ठीक आहे, मान्य केलं की लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. पण मित्रांनो मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहणाऱ्या लोकांना खरेदी करायला भाग पाडेल अशी कुठलीच बाब आपल्याला दिसून येत नाही, ठीक आहे ना. व्यावहारिक बाब समजून घ्या. ठीक आहे, मान्य आहे की लोक खूप जास्त प्रमाणात टी व्ही पाहतात, पण खूप जास्त प्रमाणात टी व्ही पाहणारे लोक टेली शॉपिंग करतीलच असं नाही. तुम्ही स्वतःबद्दलच अनुभव घ्या. तुम्ही टी व्ही पाहता पण तुम्ही किती लोकांनी टेली शॉपिंग केलेली आहे, तर हा जो डेटा आहे हा या ठिकाणी व्यवस्थित तार्किकदृष्ट्या करेक्ट वाटत नाही, त्यामुळे हे चुकीचं. दुसरं पहा, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. हे मात्र मित्रांनो कारण जे आहे ते अपेक्षित किंवा करेक्ट आहे. कारण लोक बाजारात जाऊ शकत नाही, त्यांना होम डिलिव्हरी पाहिजे आहे, आपल्या आवडीची वस्तू पाहिजे आहे आणि ती कदाचित घर बसल्या त्यांना घरी बोलावून घेता येते. हे एक कारण असू शकते की लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ नाही. सो करेक्ट असलं पाहिजे, फक्त दुसरं कारण योग्य आहे. आपण ऑप्शन वाचलं तर मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिसतं आहे संभवनीय कारण फक्त दुसरं आहे, पहिलं नाही. सो ऑप्शन नंबर सेकंड असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. क्लिअर मित्रांनो. तर या ठिकाणी आपण 2020च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरच्या गणित व बुद्धिमत्ता चाचणी या प्रश्नाचं ॲनालिसिस घेतलेलं आहे. आणखीन मित्रांनो प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्यांचे ॲनालिसिस असे स्टेप बाय स्टेप आपल्याला एक्झाम येईपर्यंत घ्यायचे असतील. या व्यतिरिक्त मी सेट केलेलेही 100 किंवा मग 120 प्रश्न तुम्हाला सॉल्व करून बघायचे असतील. इथे थांबूया मित्रांनो. धन्यवाद.